आज शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. करेक्ट. आज शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती भारतीय नेव्हीच्या फ्लॅगवरती, ध्वजावरती आहे. हो. मग ती का आहे? शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हणतात? आणि त्यासाठी शिवाजी महाराजांबरोबरच त्यांच्या सरदारांनी खांद्याला खांदा लावून काय पराक्रम केलाय तो आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. सो सिद्धीने मराठ्यांची ही जी सप्लाय करणारी एक बोट होती ना ती पकडली. बर, इंटरेस्टिंग. 3 डिसेंबरला केगविन आणि सिद्धी हे दोघे जण भेटले. त्यावेळेला सिद्धीने त्याला हा सांगितलेला किस्सा आहे. अर्थात त्याने मराठ्यांचं कौतुक करायला हा अजिबात सांगितला नाहीये, पण ते किस्सा कळला ना की आपल्याला कळेल की मराठी किती स्ट्रीट स्मार्ट होते. मुंबई काउन्सिलने वगैरे जी पत्र लिहिलेत ना त्यात पुन्हा त्यांचा खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की हे जे लोक आहेत ह्यांच्या बोटी आत्ता वगैरे निसटून गेल्या असतील तर ठीक आहे, जर तुम्ही एखाद दुसरी बोट पकडली त्यांची तर तुम्हाला कळेल किती क्षुद्र लोकांबरोबर आपलं युद्ध चालू आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा आरमार अगदीच थर्ड क्लास आहे. काय तुम्हाला कळेल एखाद दुसऱ्यांना पकडलं तर की अगदी एका झापडीचे आहेत हे लोक. असं बघा यात एक गंमत झाली की खांदेरीच्या बेटावरती एक दिवस पांढरा बावटा लावलेला इंग्रजांना दिसला. इंग्रजांचा आनंद गगनात मावेना की मराठी शरण आले, पांढरं निशाण, शरणांगती. प्लस आपण आत्ता वाचलं की बेटावरती परिस्थिती इतकी हालाखीची आहे. त्यांचं ऍटिट्यूड काय तर तो पत्रात लिहिलंय की मराठे त्यांना म्हणाले तुम्ही 12 महिने इथे थांबलात ना तरी आम्ही इथून जाणार नाही. सो हे ते ऍटिट्यूड आहे. म्हणजे पुढच्याचा ऍटिट्यूड पूर्ण खच्चीच करून टाकायचा मराठ्यांनी. की आज जी पावनखिंड दाखवली जाते ती पावनखिंड ही मुळात खाली उतरून मग परत वर विशाळगडाला चढावं लागतं. वेअर ॲज विशाळगडाला जाण्यासाठी त्याचा ऑल्टरनेट मार्ग आहे. जर सिद्धी मसूदला विशाळगडाला जायचा वेगळा मार्ग दिसत होता तर तो स्वतःहून खाली उतरून बाजी प्रभूंबरोबर युद्ध का करेल? येस. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. गेल्या 2 एपिसोड्समध्ये आपण एक विशेष मालिका तुमच्यासाठी घेऊन आलोय, म्हणजे स्वराज्य आणि महाराजांचे सरदार. पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले असे सरदार ज्यांचा पराक्रम इतिहासामध्ये ज्याची फार विशेष नोंद नाहीये. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण बोललो अशा सरदारांबद्दल ज्यांचा पराक्रम अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांचा इतिहास संदर्भ आपण समजून घेतला. आज आपण बोलणार आहोत अशा सरदारांबद्दल ज्यांना इतिहासही विसरलाय, अशा सरदारांबद्दल ज्यांच्या कलांगुणांमुळे ते खूप प्रसिद्ध आहेत. चला तर मग सुरू करूया. सो सुयोग, स्वराज्यामध्ये अनेक सरदारांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं योगदान केलं. असे कुठले सरदार आहेत ज्यांच्या पराक्रमाची विशेष नोंद नाहीये किंवा त्यांच्या कलागुणांमुळे ते खूप प्रसिद्ध आहेत? आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सो पहिल्यांदा आपण बघूया की असे काही सरदार की ज्यांचे पराक्रमही प्रसिद्ध नाही आहेत आणि त्यांची नावही इतिहास नोंदवून घ्यायला विसरलाय. ओके. अर्थातच त्यांचं योगदान जे आहे ते वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भांमधून दिसतं. मग आता ह्याच्यावरती जर आपल्याला यायचं असेल तर त्याच्या आधी आपण एक इतिहासातली नोंद जी आपण आजही वापरतो ती बघूया. ती म्हणजे आज शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. करेक्ट. आज शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती भारतीय नेव्हीच्या फ्लॅगवरती, ध्वजावरती आहे. हो. मग ती का आहे? शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हणतात? आणि त्यासाठी शिवाजी महाराजांबरोबरच त्यांच्या सरदारांनी खांद्याला खांदा लावून काय पराक्रम केलाय तो आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. नक्की. सो ह्याच्यासाठी खांदेरीचं जे काही समुद्री युद्ध आहे, जे समुद्राचे बेताज बादशाह ज्यांना म्हटलं जातं इंग्रज, त्यांच्याशी शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्या सैन्याचं झालेलं आहे. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं नाही पण त्यांच्या सैन्याचं झालेलं आहे. ते कसं झालेलं आहे ते आपल्याला इंग्रजांच्याच पत्रांमधनं कळतं. अच्छा, म्हणजे संदर्भ हा या केसमध्ये स्वतः इंग्रजांची पत्र आहे. आपल्याला एक गोष्ट अप्रिशिएट करायला हवी. आता आपल्याला UK मध्ये राहून हे कळतंय की इंग्रजांना प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवण्याची खूप चांगली सवय आहे. खरंच आहे. प्रत्येक गोष्ट इज व्हेरी वेल डॉक्युमेंटेड. सो ते डॉक्युमेंटेशन त्यांचं 350 वर्षांपूर्वी सुद्धा होतं. अगदी प्रोसेस फॉलो करणं आणि डॉक्युमेंटेशन करणं हे यांच्या रक्तातच आहे. त्यामुळे त्यांनी त्याची नोंद केलेली असल्यामुळे एक 50-60 पत्र आहेत. अरे बापरे. ह्या पूर्ण प्रकरणावरती ती वाचली की आपल्याला शिवाजी महाराजांच्या सरदारांनी काय पराक्रम केलेत ते कळून येतं. आता मला उत्सुकता आहे, तू कुठल्या सरदारांबद्दल बोलतोय? खांदेरी पासून सुरुवात करूया आपण. खांदेरी कुठे आहे हे आपल्याला आत्ता मॅपवरती दिसतंय. ते आपण बघितलं की आपल्याला कळेल की हे जे खांदेरी आहे ना हे मुंबईपासून तसं लांब आहे. मुंबईचं जे बेट आहे ते चार्ल्स दुसरा जो होता त्याला पोर्तुगीजांनी
त्याच्या लग्नामध्ये हुंडा म्हणून गिफ्ट दिलेलं होतं. बघा बरं. म्हणजे हलवायच्या घरावर तुळशी पत्र, देश कोणाचा, लग्न कोणाचं आणि कोण कोणाला गिफ्ट करतंय काही चाललंय. काही चाललंय. सो हे मुंबईचं बेट दिल्यानंतर मॅप वरती आपल्याला दिसतंय की मुंबईपासनं खांदेरीचं बेट बरंच लांब आहे, तरी इंग्रजांच्या पत्रामध्ये उल्लेख येतो की आपण असं मानत आलोय की हे बेट आपलंच आहे. म्हणजे हे मुंबई तर आपलंच आहे, हे एवढं लांब आहे ते पण आपलंच आहे. आता गंमत अशी झाली की या बेटावरती शिवाजी महाराजांनी ऑगस्ट 1679 पासून किल्ला बांधायला सुरुवात केली. आता तिथे किल्ला बांधणं का गरजेचं होतं, ते बेट जे आहे ते का महत्वाचं आहे ते पण आपण थोडंसं मॅपवरती बघूया. आता ह्या इंग्रजांनी आपले रंग हे पन्हाळ्याच्या युद्धामध्ये दाखवलेले, निशाण फडकवला आणि तोफांचे बार काढले वगैरे वगैरे, आणि पन्हाळ्यावरतीच तोफा डागल्या डायरेक्ट. हेनरी रेविंग्टन नावाचा तो उपद्व्यापी इसम ज्याने हे सगळं केलं. सो त्यामुळे शिवरायांना कळलेलं होतं की ही म्हणजे मेलियाने ही स्थळ सोडवणार नाही अशी ही जात आहे. त्यामुळे त्यांना राज्य लोभ असल्यानंतर स्थळ लोभ कैसा जातो हे आपण आज्ञापत्रात पाहिले. हे शिवाजी महाराजांना कळलेलं असल्यामुळे आता इंग्रजांचा बंदोबस्त करायचा म्हणून खांदेरीच्या बेटावरती किल्ला बांधायचं शिवाजी महाराजांनी ठरवलं. अच्छा, कशी दूरदृष्टी. हो, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल तर दोन गोष्टी होतील. एक म्हणजे शिवाजी महाराजांनी खांदेरीवरती किल्ला बांधल्यामुळे इंग्रजांवरती लक्ष अशा दृष्टीने राहील की त्यांचं जे समुद्री दळणवळण वाहतूक जी काही होतीये त्यावरती शिवाजी महाराजांना लक्ष ठेवता येईल. बरोबर. इंग्रजांना काय करावं लागेल तर एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराशी सतत झगडत राहावं यासाठी आपलं आरमार सिद्ध ठेवावं लागेल. पैसा खर्च, कॉस्ट वाढत जाणार. किंवा दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांना टॅक्स द्यावा लागेल की आम्हाला आमची वाहतूक मोकळी ठेवा, त्याला काही अटकाव करू नका आणि आम्हाला जगू द्या. बरोबर. या दोन्ही याने इंग्रजांना कळलं की आपला जीव धोक्यात आहे. त्यांनी ते धंदेवाईक म्हणून इथे आले होते आणि हळूहळू आपले हातपाय पसरत होते, पण त्यांना हे माहिती होतं की आपलं कॉस्ट वाढत जाणार आहे. जर शिवाजी, त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे की शिवाजी सारख्या समर्थ राजाकडे हे बेट जाऊ देऊ नये. ओके, त्यांच्याकडेही ते भले इथे उपरे म्हणून आले असले तरी त्यांचं सगळ्या राजकारणामध्ये लक्ष होतं, कोण राजा किती सक्षम आहे ह्याकडे लक्ष होतं. पुढे जाऊन कुठे आपल्याला प्रॉब्लेम येईल, कसा बंदोबस्त करता येईल हे सगळं त्यांनी विचार केलेला होता. सो इंग्रजही इतर शिवाजी महाराजांच्या शत्रूंसारखेच इंग्रजही ढ नव्हते. महाराजांचं सुदैव आणि दुर्दैव दोन्ही आपण म्हणू शकतो की त्यांचे कुठलेच शत्रू हे ढ नव्हते. दुर्दैव का की त्यांना त्यामुळे सतत ह्या शत्रूंशी लढत राहावं लागलं, आणि सुदैव का तर आज आपल्याला त्यामुळे कळतं की औरंगजेब हा ढ नव्हता, अफजल खान हा मूर्ख नव्हता, इंग्रज मूर्ख नव्हते, पोर्तुगीज मूर्ख नव्हते, पण महाराज ह्या सगळ्यांच्या 10 पावलं पुढे होते. त्यामुळे महाराजांची महती कळायला आपल्याला मदत होते की सचिनने झिम्बाब्वे बरोबर सेंचुरी काढली तर आपल्याला काय कौतुक नाही वाटत त्याचं, केनिया बरोबर काढण्यात काही मजा नाहीये, पण तेच ऑस्ट्रेलिया बरोबर काढलं की आपल्याला वाटतं अरे काय इनिंग्स होती, लक्षात राहते. सो तसंच शिवाजी महाराजांनी हे जे काही पराक्रम केलेत ह्या सगळ्या सबळ शत्रूंच्या विरुद्ध केलेले. दुसरं, पुन्हा पुन्हा घरात जैसा उंदीर सिद्धी ह्याच्याकडेही चांगलं आरमार होतं. पुन्हा एकदा एक सबळ शत्रू, त्याच्याकडे चांगलं आरमार होतं. ते आरमार, त्याचा मेंटेनन्स, आरमाराला मेंटेनन्स लागतो. सिद्धी वॉज नॉट वेल इक्विप्ड, त्याच्याकडे साधन सामग्री नव्हती की स्वतःच्या आरमाराचं तो चांगल्या प्रकारे मेंटेनन्स करू शकेल. मग त्याला मेंटेनन्स करायला इंग्रजांवरती अवलंबून राहायला लागायचं. आता सिद्धीचा मार्ग जर आपण पाहिला मॅपवरती मुंबईकडे जाण्याचा आपल्या आरमाराचं मेंटेनन्स करण्यासाठी, तर तो खांदेरीच्या जवळनं जातो. बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा सिद्धीवर चेक, महत्वाची जागा आहे ती की उद्या तू तुझ्या आरमार मेंटेनन्स साठी नेतोयस तर तुला आमची परवानगी घ्यायला लागेल किंवा तुला आम्ही जाऊच देणार नाही. सो त्याला पूर्णपणे त्याचा बंदोबस्त कसा करता येईल. हे बघ, सिद्धी जो आहे ना हा दरोडेखोर होता. ठीक आहे, त्याला शुद्ध दरोडेखोर म्हणावं असाच होता. इंग्लिशमध्ये पायरेट. हो, समुद्री चाचा मराठीत म्हणतात, जमिनीवरती दरोडेखोर, आणि इंग्लिशमध्ये तू म्हणालास तसा पायरेट. लोकांना लुबाडणं, शहरं लुबाडणं, कोणतेही पुरुष, स्त्रिया, मुलं ह्यांना उचलून नेणं आणि गुलाम म्हणून विकणं, हे ह्याचे धंदे. ह्याला कोणीही कधीही राजा किंवा तत्सम टर्मिनॉलॉजी वापरलेली नाहीये. असो, सो हा असा जो सिद्धी आहे ह्याला पायबंद घालावा म्हणून शिवाजी महाराजांनी हा एक नवीन किल्ला बांधायला सुरुवात केली. म्हणजे भरपूर गोष्टी शिवाजी महाराजांना साधता येणार होत्या ह्याच्यातनं.
शिवाजी महाराजांनी वेळ कुठली निवडली हम्म. तर ऑगस्ट 1679. ऑगस्ट महिना जर आपण म्हटला आणि कोकण किनारपट्टी किंवा मुंबईचे जेवढे लोक असतील त्यांना लगेच कळून येईल की ऑगस्ट मध्ये म्हणजे वाईट पाऊस पाऊस पडतो मुंबईत, करेक्ट करेक्ट. की म्हणजे तिथे छत्री बाहेर घेऊन न पडणं हा गुन्हा आहे. आणि तशा वातावरणात हा निर्णय घेतला. हा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी हा सगळा विचार का केला तर इंग्रजांचा आरमार त्यावेळेला फारसं फिरकायचं नाही, हम्म. की आता एवढा पाऊस पडतोय म्हटल्यानंतर कसं जाणार. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये इंग्रजांचं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 30 तास सलग पाऊस पडत होता. बापरे. म्हणजे इतका पाऊस असेल तर इंग्रज पण आपले बाबा आपण बरं आपला एक पेग बरा घरी बसावं, छान मस्त पाऊस पडतोय छान त्यांचं चाललं होतं. आणि त्यांना अचानक कळलं की अरे त्या खांदेरीचा जो निर्जन बेट आहे त्याच्यावरती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केलेली आहे. सो खांदेरीवर तिथे एक्झिस्टिंग कुठला किल्ला किंवा काही होतं? नाही, हा किल्ला खांदेरीवरती शिवाजी महाराजांनीच बांधला. अच्छा, म्हणजे तिथे आधी काहीच नव्हतं. काहीच नव्हतं आणि निर्जन बेट होतं ते. तरी ते इंग्रजांना स्वतःच्या मालकीचं वाटत होतं कारण ह्या सगळ्याच्या आम्ही भौगोलिक गोष्टी आणि त्याचं भौगोलिक महत्व सांगितलं त्यामुळे. आणि गंमत म्हणजे थोडं पुढे जातोय मी, शिवाजी महाराजांनी जो किल्ला बांधलाय तो आजही तिकडे जाऊन बघण्यासारखा आहे. हो का? त्याच्या बाहेर शिवाजी महाराजांनी काही असे दगड टाकलेत की ते दगड तिकडे टाकलेले असल्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीवरती येणाऱ्या लाटा आहेत त्या डायरेक्ट त्यांचा इम्पॅक्ट करत नाहीत. हा एक फायदा झाला. त्या काळामध्ये लोक जे जलमार्गाने येऊन हल्ला करू शकतील त्यांना छोट्या बोटी तिथपर्यंत आणणं शक्य नाहीये कारण ते दगड टाकलेले आहेत. तुम्हाला तिथे येणं शक्य नाहीये. म्हणजे तुमचा येण्याचा मार्ग कठीण झाला. पोहत येणंही शक्य नाहीये, कठीण होईल असं ते महाराजांनी केलंय. बरोबर. त्या दगडांचं जर आज आपण पाहिलं तर त्यांना अशी काही धार आहे की त्यावरती पाय पडला की तुमचा पाय कापला जाईल. आणि समुद्री पाणी जे आहे त्याच्यामुळे ते खारट पाणी त्या जखमेवर लागलं तर काय होईल म्हणजे एक्झॅक्टली. सो एवढा विचार करून महाराजांनी ते केलेलं आहे. घाणेकर सरांनी त्यांच्या अथातो दुर्ग जिज्ञासा ह्या किल्ल्यांवरच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलाय. सो ज्या वेळेला इंग्रजांना कळलं की ऑगस्टमध्ये की बाबा असं सगळं इकडे शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधायला सुरुवात केलेली आहे त्याला मग त्यांनी लगेच जागे झाले. आपल्या एक मिंचिन नावाचा त्यांचा कॅप्टन होता त्याला पाठवलं. तो मिंचिन जो होता आणि त्यांना कसं होतं की त्यांना 1679 पर्यंत कळलेलं होतं की शिवाजी महाराज हे एक समर्थ राजा आहेत. सो त्यांच्याशी उघडपणे युद्ध करणं शक्य आहे. त्यांच्या पत्रांमध्ये आपल्याला दिसून येतं ते सतत सांगतायत की शिवाजी महाराजांची सामोपचाराची बोलणी करा, युद्ध त्यांनी काही केल्याशिवाय युद्ध करू नका असं म्हणजे होतं की सामोपचारानेच बोला. सो कॅप्टन मिंचिन साहेब गेले आणि इथे आता आपल्याला काही ठराविकच सरदारांची नावं शिवाजी महाराजांची दिसतात पण पुढचे जे पराक्रम आहेत ते कोणत्या लोकांनी केले त्यांची नावं दुर्दैवाने माहीत नाही, इतिहासालाच माहीतच नाही. सो कॅप्टन मिंचिन हा खांदेरीच्या बेटाजवळ पोहोचला. तिथे त्याला शिवाजी महाराजांचा सरदार दिसला ज्याचं नाव होतं माय नाईक भंडारी किंवा माय नायक भंडारी किंवा माय नाक भंडारी. या तिन्हीपैकी काहीही नाव मी घेईन कारण अर्थातच त्याचं एक्झॅक्टली त्यांचं नाव दिलेलं नाहीये कुठे. सो या मायनाक भंडारी दिसले. त्यांना कॅप्टन मिंचिनने एकदम फॉर्मली त्याला जसं गाईड केलं होतं तसं सांगितलं की हे बघा हे आमचं भेट आहे, तुम्ही हे सोडून आता निघून जा. आणि ह्याच्यावरती त्याने पत्रात लिहिलंय. हा स्पष्ट उल्लेख यातलं कुठलंही माझं इंटरेस्टिंग करावं म्हणून मी हे सांगत नाहीये. मायनाक भंडारीने अतिशय संथ रिप्लाय दिला. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मायनाक भंडारी असं आपलं नखं कोरत उत्तरं देत आहेत असं मला वाटतंय की माझ्या शिवाजी महाराज मला जेव्हा सांगतील माझा राजा त्यावेळेला मी इथून निघेन की निघा जा माझं झालं तुला सांगून असं संथपणे उत्तर दिलं. म्हणजे ह्याच्यातनं मायनाक भंडारींचं आणि शिवाजी महाराजांच्या सरदारांचा एक ऍटिट्यूड एक स्वॅग दिसून येतो की काय ते कॉन्फिडन्स आहे. मग अर्थात ह्याच्यानंतर मग इथे थोडीशी हायरार्की बघायची गरज आहे आपल्याला की कॅप्टन मिंचिन ह्याला मुंबई काउन्सिलने पाठवलं होतं आणि मुंबई काउन्सिलचे बॉसेस म्हणजे सुरत काउन्सिल. ही थोडी हायरार्की या बाजूची आहे. इकडची हायरार्की बघायची असेल तर मायनाक भंडारी किंवा मायनाईक भंडारी जे आहेत ते खांदेरीच्या बेटावर होते. दौलत खान आरमाराचा एक मोठा सरदार शिवाजी महाराजांचा त्याचा आरमार हे नागावला होतं म्हणजे खांदेरीपासून जवळ होतं. सो खांदेरीपासून शिवाजी महाराजांचा आरमार जवळ आहे पण मॅप वरती आपल्याला दिसतंय की खांदेरीपासून मुंबई लांब आहे. सो मुंबई काउन्सिल आणि इंग्रजांना थोडी इन्व्हेस्टमेंट जास्त होती ह्याच्यात करायला लागणारी. आणि अर्थातच दौलत खान आणि मायनाक भंडारी यांचे बॉस म्हणजे शिवाजी महाराज. ही आपल्याला दोन्ही आणि हायरार्की दिसते. सो या मिंचिनने काय केलं की त्याचे प्रयत्न केले. 50-60 पत्र आहेत आणि त्याच्यातनं आपण थोडासा गोषवारा कसा दिसतोय तो सांगूया. त्याने एक महत्वाची गोष्ट सांगितलेली म्हणजे मराठे रात्रंदिवस काम करून बांधकाम करतात. म्हणजे मराठे कष्टाळू किती होते, त्यांचा कसा फोकस होता.
मायनाक भंडारी हे त्यावेळेला 5 तोफा आणि 150 माणसं घेऊन ऑलरेडी पोहोचले होते बर. ज्यावेळेला मिंचिन पोहोचला तिथे तोपर्यंत. आणि त्याने हे कन्स्ट्रक्शन सुरू केलं होतं की कामावरती त्याचा फोकस होता की इथे बाबा 30-30 तास पाऊस पडतोय म्हणून इंग्रज बोंबलतायत रडतायत, पण इथे मराठे त्यांचं काम करतायत, त्यांना पावसाची आणि हे भूमिपुत्र आहेत, त्यांना इकडची सवय आहे, ह्या सगळ्या वातावरणाची सवय आहे. वाढलेले आहेत ते. त्यामुळे ते आपलं ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्यांचं काम चालू आहे. आणि मिंचिन सांगतो, मी जेव्हा कधी इकडनं तोफा उडवतो त्यावेळेला मराठे जाऊन दगडाच्या मागे लपतात. सो तसं असल्यामुळे मराठ्यांना काही इजा होत नव्हती. स्वतः मिंचिन जो होता तो भरपूर सैन्य घेऊन खांदेरी जवळ जाऊ शकत नव्हता. का? कारण हा प्रश्न पडेल ना सहज अगदी की ते दगडांमुळे का? नाही, त्यावेळेला दगड नव्हते, त्यावेळेला म्हणजे त्याही वेळेला तो सगळा भाग उथळच होता. पण आता त्या काळातल्या ज्या नौका होत्या त्या वाऱ्यावरती अवलंबून असायच्या. सो फ्रिगेट्स ज्या मिंचिनच्या होत्या, वारा पडला की त्या तिथेच थांबल्या, त्यांना वल्हवून नाही घेऊन जाता येणार. समजलं. ह्याच्याशिवाय शिवाजी महाराज आणि त्यांचं सगळं जे सरदार होते ते अफवा पसरवण्यात अतिशय हुशार. त्यामुळे सतत अफवा येत होती की दौलत खान आरमार घेऊन आलाच दौलत खान, निघालाच दौलत खान. त्यामुळे स्वतः मिंचिन त्याच्या पत्रात लिहितो की जर मी खांदेरीच्या जवळ गेलो की आता जाऊन हे त्यांच्याकडनं जबरदस्तीने घेऊया बेट, तेवढ्यात दौलत खान मागणं आला तर आणि वारा पडला तर, कारण वारा नाही ना प्रेडिक्ट करू शकत तो. आताच्या सारखं नव्हतं की बाबा आता वारे इकडे वाहत आहेत, उद्या इकडे वाहतील वगैरे वगैरे, आणि आता सुद्धा ते कोणी 100% नाही सांगू शकत. त्यामुळे मिंचिनचं ततपप की अरे मी जर गेलो आणि मागणं हा आला तर दोन्हीकडनं मी अडकेन. त्यामुळे मिंचिनकडनं काही होईना. त्यात त्याचा एक थॉर्प नावाचा सार्जंट वगैरे कोणतरी होता, त्याला त्याने सांगितलं की तू बाबा लक्ष ठेव इकडे, आणि त्यांना सामोपचाराने गोष्टी करायला सांगितल्या होत्या. मिंचिनने त्याच्या पत्रात पुढे लिहिलंय, हा थॉर्प एक दिवशी दारूच्या नशेत, पाऊस पडतोय, मेहफिल आहे आपला, तो झाला दारूच्या नशेत, तो उतरला खांदेरीवर. तिकडे त्याची मराठ्यांची झाली बाचाबाची. त्याने आय थिंक गनशॉट्स ऐकले मिंचिनने आणि तो म्हणतो त्यात थॉर्प मारला गेला. अरे बापरे. मराठ्यांनी त्यांच्यात बोटी काढून घेतल्या आणि बाकीच्यांना सोडून दिलं. सो त्याच्यामुळे मिंचिनचं असं झालं की अरे पहिलाच फटका आणि आपण अनसक्सेसफुल, लोक मारली गेली त्याच्यामध्ये. सो हे सगळं मुंबई काउन्सिलला तो सतत कळवत होता. मुंबई काउन्सिलचं असं झालं की अरे मिंचिनला काय झेपत नाही वाटतं. तर त्यांनी म्हटलं की थोडासा बेटर रिसोर्स पाठवूया आपण, थोडं जास्त पर डे कॉस्ट असलेला सेना हो पाएगा, कोणाला तरी पाठवूया. कॅप्टन केगविन नावाच्या माणसाला पाठवण्यात आला. हा कॅप्टन केगविन जो आहे त्याच्याबद्दल पत्रामध्येच उल्लेख येतात की युरोपामध्ये मोठी मोठी युद्ध गाजवलेत, म्हणजे थोडा सिनियर रिसोर्स आलाय. सो ह्या केगविनला इनफॅक्ट मुंबई काउन्सिलने वगैरे जी पत्र लिहिलेत ना त्यात पुन्हा त्यांचा खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की हे जे लोक आहेत ह्यांच्या बोटी आत्ता वगैरे निसटून गेल्या असतील तर ठीक आहे, जर तुम्ही एखाद दुसरी बोट पकडली त्यांची तर तुम्हाला कळेल किती क्षुद्र लोकांबरोबर आपलं युद्ध चालू आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा आरमार अगदीच थर्ड क्लास आहे, काय तुम्हाला कळेल एखाद दुसऱ्यांना पकडलं तर की अगदी एका झापडीचे आहेत हे लोक असं वगैरे. त्यांचं मुंबई काउन्सिलचं एक ओव्हर कॉन्फिडंट लेटर होतं आणि त्यात केगविन एवढा मोठा माणूस युरोपात त्याने गाजवलेत. सो केगविनने आता सुरुवात केली. केगविनची ऑक्टोबर मधली पत्र आहेत. आता बघा ऑगस्ट झाला, सप्टेंबर झाला, आपण ऑक्टोबर मध्ये आलो. ऑक्टोबर एंडची केगविनची पत्र आहेत जी आपण वाचतो. आता इथून आपल्याला कळेल की अपरिचित सरदार कसे आहेत. खांदेरीवरती किल्ला बांधायचा आहे. किल्ला बांधायचा म्हणजे तुम्हाला हवं सामान पोचवायला हवं, मटेरियल, की जे काही खडी असेल किंवा अजून चुना असेल ज्याने तुम्ही लाकूड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पोचवायला हव्या. ही तुमची वाहतूक सतत चालू राहायला हवी. ह्याच्याशिवाय काय तर तुम्हाला अन्नधान्य हवं, समुद्रात आहात म्हणून गोड पाणी हवं. जगण्यासाठी अन्नपाणी ह्या गोष्टी हव्या आणि कामासाठी मटेरियल हवं. बरोबर. ह्या सगळ्यासाठी होड्या हव्या. ह्या सगळ्यासाठी ह्या होड्या तुम्हाला तुमच्या भूभागावरनं तिथे नेता यायला हव्या. बरोबर. सप्लाय चेन हे झालं मराठ्यांचं उद्दिष्ट. इंग्रजांचं उद्दिष्ट त्याच्या बरोबर विरुद्ध असेल. त्यांना हल्ला करायला बंदी केली, म्हणजे स्वतःहून तर हल्ले करू नाही शकत. मग त्यांना काय करायला हवं तर त्यांनी यांना सगळा अटकाव करायला हवा. कसया ह्या बोटी तिथपर्यंत पोहोचणार नाहीत ह्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा. आणि हे सगळं ह्या दोघांची अशी सगळी उद्दिष्ट असताना 18 ऑक्टोबरच्या दरम्यान दौलत खान, ज्यांचं आरमार येतंय असं जे बोंबा चालल्या होत्या ते आलं. आणि केगविन युरोपातला मोठा अधिकारी हे सगळे समोर आले. आणि त्या युद्धाच्या वर्णनात सुरुवातीलाच इंग्रजांनी लिहिलंय की आमची पळापळ झाली. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की काय क्षुद्र लोकांशी आमचं युद्ध चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही समोरासमोर आल्यानंतर काय झालं तर आमची पळापळ झाली. केगविनला गाजर दाखवण्यात आलेला आहे. हो.
आता गंमत अशी झाली की नुसतीच पळापळ झाली नाही, दौलत खानाने ह्या रॉयल इंडियन नेव्ही म्हणू आता आपण त्यांना, रॉयल ब्रिटिश इंडियन नेव्ही, त्यांच्या 5 बोटी पकडून नेल्या. अरे बापरे. हा, म्हणजे क्षुद्र लोकांनी ह्यांच्या 5 बोटी पाच बोटी पकडून नेल्या. केगवेन त्याच्या नावाला जागला, त्याने त्याचं युद्ध जे होतं ते तिथे उभं राहून केलं. पण बाकीच्या सगळ्यांची ततपप झाली. केगविनने सुद्धा जे युद्ध केलं त्याच्यामध्ये त्याने असं कळवलं की त्यांना माघार घ्यायला लावली मी मराठ्यांना. आणि मला असं खूप वाटतंय, अर्थात शिवाजी महाराजांचा जो काही आपण इतिहास वाचतोय, त्यांच्या मराठ्यांचा जो काही इतिहास वाचतोय, त्यावरनं मला असं वाटतंय की केगविनकडे फ्रिगेट सारखी मोठ्या गोष्टी असतील तर मराठ्यांनी जशा मुघलांचा हल्ला झाल्यानंतर ते पळ काढायचे, तुमचं नुकसान केलं, 5 बोटी आम्ही पकडल्या, आता उभं राहून का लढायचंय, आपलं नुकसान का करून घ्यायचंय. गनिमी कावा हा समुद्रातला गनिमी कावा. सो हा एक समुद्री गनिमी कावा आहे की ज्याच्यामध्ये त्याला वाटतंय मराठ्यांनी माघार घेतली, पण मराठ्यांनी योग्य गोष्टी करून माघार घेतली. बरोबर. सो अशा प्रकाराने पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांचं थोडं नुकसान झालं. अगदीच काही केगविन आणि इंग्रजांचा पूर्णच पराभव झाला असं नाही, त्यांच्या 5 बोटी पकडल्या गेल्या, पण मराठ्यांचंही काही बाबतीत त्यांनी नुकसान केलं. पण अगदीच जे त्यांना कॉन्फिडन्स होता की क्षुद्र लोक असं जाऊ चिरडून टाकू, तसलं काय झालं, असं काही झालं नाही. तर ह्याच्या पुढे सगळ्या गमती जमती होत्यात. हे झालं साधारण ऑक्टोबरच्या मध्यात. ऑक्टोबरच्या एंडला आता त्यांना नाकेबंदी करायची आहे आणि ह्या क्षुद्र सगळ्या बोटी आहेत. 22 ऑक्टोबरचं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये सांगतात की आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण आज 7 बोटी गेल्या शिवाजी महाराजांच्या, पोहोचल्या खांदेरीवरती 3 दिवसांनी. 25 ऑक्टोबरचं पत्र आहे, आज पण आम्ही खूप म्हणजे प्रामाणिकपणे आमचं काम करतोय, पण आज 12 बोटी गेल्या. 28 ऑक्टोबर, आज 16-17 बोटी गेल्या. म्हणजे हळूहळू नंबर वाढत चाललाय. आणि आता इंग्रजांना कळायला लागलंय की जे आपण क्षुद्र लोक म्हणत होतो, पुन्हा ह्या कोणत्याच बोटीवरती कोण मुख्य सरदार होता, कोण त्यांना लीड करत होता, हे आपल्याला काही कळत नाही. सगळे अज्ञात सरदार आहेत. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर अखेर 1 नोव्हेंबरला आपल्याला पत्र दिसतं केगविनचं, ज्यात तो मराठ्यांच्या आरमाराचं कौतुक करतोय. ज्यांना थोड्या दिवसापूर्वी ते क्षुद्र म्हणाले होते त्यांचं कौतुक करून म्हणतोय की ह्यांच्या ज्या सरपट्या होड्या आहेत, सरपट्या म्हणजे सरपटणाऱ्या होड्या, की आता मराठ्यांच्या आरमारात फ्रिगेट्स आणि अशा नव्हत्या, मोठ्या होड्या नव्हत्या, हे आपण आज्ञापत्रामध्ये पाहिलं. बरोबर. की रामचंद्र पंत आम्हाला त्यांनी म्हटलं की गरजच नाही आपल्याला, आपला प्रदेश कसा आहे, आपलं जॉग्राफी काय म्हणते त्यानुसार आपण बांधल्यात, गरज आहे. हो. सो ह्या ज्या छोट्या होड्या आहेत ह्या आम्हाला चमत्कारिकपणे फसवत आहेत आणि निघून जात आहेत, अशा बोटी आमच्याही आरमारात हव्यात. हे केगविनचं, ज्याला युरोपामध्ये युद्ध केल्याचं अनुभव आहे, अशा माणसाने केलेलं हे वक्तव्य आहे. त्यामुळे त्याला खूप जास्त वजन आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतंय. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की हे जे सगळं युद्ध चाललेलं होतं त्याच्यामध्ये इंग्रजांची एक डव नावाची गुराब सुद्धा पकडून मराठ्यांनी नेली. आणि आता गंमत अशी झाली की ह्याच्यापूर्वी मराठे मिंचीनने पूर्वी तोफा डागल्या की दगडाच्या मागे जाऊन लपायचे. या डव नावाची गुराब होती, ह्याच्या आधी काही तोफा होत्या. तर आता मराठे खांदेरीवरनं तोफा उडवायला लागले. उलटच झालं आता हे डिफेन्सिव्ह नाही, हे ऑफेन्सिव्ह आणि प्लस तुमचंच सामान वापरतोय. सो हे एक मराठे हुशारही होते की स्वतःकडे नाहीये तर त्यांचं लुटून त्यांच्यावरती दागायचं. आता नोव्हेंबर जसा उजाडला तसा समुद्रातला उंदीर परत आला. यावेळेला गंमत म्हणजे शिवाजी महाराजांचं गुप्तचर विभाग सुद्धा किती सक्रिय होता ते बघ. ही वेळ महाराजांनी निवडली त्याला अजून कारण काय, दरवर्षी सिद्धी जो होता जंजिऱ्याचा, तो आपलं आरमाराचा मेंटेनन्स करायला पावसाळ्यामध्ये मुंबईला जायचा. यावर्षी तो सुरतला गेला होता. अच्छा. तो अजून लांब गेला होता. आणि महाराजांनी ह्याचा फायदा करून घेतला की ह्या काळामध्ये तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली. बरोबर. नोव्हेंबर पर्यंत सिद्धी साहेब परत आले. त्यांना कळलं की हा जर इथे किल्ला बांधला गेला तर आपली बोंब आहे. आणि मग त्याने आता इथे झाला त्रिशंकू तयार. आता आपल्याला वाटेल की सिद्धी आणि इंग्रज एकत्र आणि मग ते विरुद्ध शिवाजी महाराज असं होईल. इंग्रजांचं असं होतं की आम्हाला सिद्धी नको आणि शिवाजी महाराजही नको. त्यांचं एक वेळ असं होतं की जर एवढं सगळं युद्ध करून शिवाजी महाराजांना तो बेट मिळाला ना तर एक वेळ ठीक आहे, सिद्धीला देऊ नका. कारण पुन्हा एकदा सिद्धीचं इम्प्रेशनच जनमानसात असं होतं की जे इंग्रजांमध्ये होतं की हा दरोडेखोर आहे, ह्याला जर मिळालं तर उद्या शिवाजी महाराज तहाची बोलणी तरी करतील, सिद्धी फक्तच मारेल लोकांना, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांचं होतं यार त्या सिद्धीला देऊ नका, बाकी काही करा. येणार राजकारण.
हो सर, हा झाला पूर्ण त्रिशंकू तयार, की शिवाजी महाराजांना कळतंय की आपल्या विरुद्ध सिद्धी आणि इंग्रज आहे. सिद्धीला कळतंय की शिवाजी महाराजांना काही करून इथे ही जागा मिळू द्यायची नाहीये, आणि इंग्रजांचं असं आहे की यार शिवाजी महाराज पण नको आणि इंग्रज पण नको. हे सगळं चालू असताना शिवाजी महाराजांनी काय केलं तर आपलं 4,000 सैन्य इंग्रजांवर प्रेशर आणण्यासाठी जमिनीच्या मार्गाने पाठवायला सुरुवात केली, की ज्याच्यामुळे इंग्रजांना हे कळेना की आता समुद्रावरती सांभाळू का जमिनीवर सांभाळू. एकदा का शिवाजी महाराजांचं 4,000 सैन्य मुंबईत शिरलं की मुंबईची सुरत व्हायला वेळ लागणार नाही. बरोबर. सो त्यांना पूर्वीचे अनुभव आहेत, त्यामुळे त्यांचं अजूनच तंतरली त्यांची. म्हणजे ही वेगवेगळ्या प्रकारे महाराजांनी राजकारण कशी खेळलीत. Correct. कुठल्या ठिकाणी तुम्ही आम्हाला इथे अटकाव करताय ना समुद्रावर, पण जमिनीवरती आम्हीच गब्बर आहोत ना, तर तिथूनही प्रेशर टाकू तुमच्यावरती. सो हे महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत एका पत्रामध्ये आपल्याला कळतं, मी तुला सुरुवातीला काय सांगितलं होतं की 5 तोफा आणि 150 माणसं घेऊन मायनाक भंडारी पोहोचलेले होते. हा आकडा फुगत फुगत 12 तोफा, 1000 तोफगोळे, 200 तलवारबाज आणि 300 बंदूकधारी आणि 500 कामगार, म्हणजे तिथे काम करणारे लोक हे बापरे. पोहोचलेत खांदेरीवर. बरं, ह्याच्याशिवाय अजून गंमत काय आहे तर एका पत्रामध्ये उल्लेख येतो की बेटावरती पाणी इतकं कमी आहे की ओंजळीने घागरी भराव्या लागतात. बापरे. म्हणजे मराठ्यांचा चिवटपणा लक्षात येईल की आपण विचार करतोय की त्यांना युद्ध वगैरे करायचंय प्लस बांधकाम करायचंय, हे सगळं चालू आहे, तर यार खायला प्यायला रात्री मिळालं की बरं आहे. तसंही नाहीये, नाहीये. पाण्याचीही एवढी वाताहत आहे, हे पत्रातनं संदर्भातनं कळतंय. निसर्ग तुमच्या बरोबर नाहीये, तिथे पाणी नाहीये, तुम्हाला म्हणजे किती कष्टांचा सामोरं जावं लागतंय. म्हणजे मेंटली सुद्धा मराठे किती स्ट्रॉंग होते, ही मेंटल स्ट्रेंथ आहे Mental ना. strength आहे. तान्हाजी मालुसरे आपण मागच्या वेळेला पाहिलं, ढाल तुटली, दुसरी ढाल समयास आली नाही, पण ती मेंटल स्ट्रेंथ आहे की म्हणजे आता मी हरलो मेलो, 500च आहोत आम्ही, त्यात माझीच ढाल तुटली, असे सगळे विचारच नाहीयेत त्यांच्या मनात. त्यांच्या मनात हे की मी इथे आहे आणि मी हे तरुण नेणार, लेझर फोकस ऑन द ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह, बस मला हे करायचंय. आणि आता एक गंमत झाली की खांदेरीच्या बेटावरती एक दिवस पांढरा बावटा लावलेला इंग्रजांना दिसला. इंग्रजांचा आनंद गगनात मावेना की मराठी शरण आले, पांढरं निशाण, शरणांगती. लगेच पहिले, कारण त्यांना ना मुंबई काउन्सिल आणि सुरत काउन्सिल या दोघांनी सांगितलं होतं की जर मराठे तह करणार असतील तर तुम्हीच जा पुढे, कारण ते सिद्धीशी करणार नाही. त्यांनाही माहिती होतं की सिद्धी आणि महाराज यांचं वैर आहे, हाड वैर आहे, त्यामुळे ते त्यांच्याशी करणार नाही, तुमच्याशी करतील, तर तुम्ही पुढाकार घ्या. असं म्हटल्यानंतर मग इंग्रज लगेच पुढाकार घेऊन तिथे, आणि मग मी असं छानपैकी त्यांचं ते भाषण केलं की तुम्ही जर तह केलात तर तुमचं रक्षण करणं हे आमची जबाबदारी आहे, वा वा. आम्ही तुम्हाला सुरक्षित परत पाठवू, म्हणजे हे भेट द्या, आमच्या किल्ल्या बिल्ल्या द्या, जा तुम्ही, आम्ही बघतो, सांभाळतो आम्ही, तुम्ही जा, सांभाळून जा. आणि मला लिटरली असं वाटतंय की ना त्या बेटावरचे जे मराठी असतील ना त्यांच्या चेहऱ्याचे जसे भावच बदलले. काय बोलतायत हे, काय संबंध, कुठून आले त्यांनी त्यांनी विचारलं, ओळखलं नाही का अजून आम्हाला. हो ना, त्यांनी विचारलं कसली कोणी काय गैरसमज झालाय का काही तुमचा, आम्ही शरणांगती वगैरे घेतोय, तर ते म्हणाले की हे पांढरा बावटा, पांढरं निशाण, शरणांगती, रूल आहे, नियम आहे. ते म्हणाले हे पांढरं निशाण आमचे ते समोरचे बेटावरचे लोक आहेत ना त्यांना एक संकेत द्यायला आहे, तुमच्या शरणांगतीशी काही घेणं देणं नाहीये. प्लस आपण आत्ता वाचलं की बेटावरती परिस्थिती इतकी हालाखीची आहे, त्यांचं ॲटिट्यूड काय तर तो पत्रात लिहिलंय की मराठे त्यांना म्हणाले तुम्ही 12 महिने इथे थांबलात ना तरी आम्ही इथून जाणार नाही. सो हे ते ॲटिट्यूड आहे. म्हणजे पुढच्याचा ऍटिट्यूड पूर्ण खच्चीच करून टाकायचा मराठ्यांनी. हा? हो, म्हणजे एक तर इंग्रजांना असं झालं असेल की आम्हाला म्हणजे पांढरा बावट्याचा अर्थ काय म्हणजे जगात आहे हो हे, तुम्ही काय वेगळं हे केलंय असं. आणि वर त्यांना असं वाटतं असेल की इतकी कठीण अवस्था, गुप्तहेर, कारण त्यांचेही काही गुप्तहेर होते ज्यांनीही आणून बातमी दिलेली आहे की तिथे पाणी नाहीये, पाणी नाही तर नरमतील मराठे, तर हे म्हणतात तुम्ही 12 महिने थांबलात तरी आम्ही जाणार नाही इकडनं. सो हे एक ॲटिट्यूड. हा एक म्हणजे मला तरी ह्या सगळ्यातनं ही जी पत्र आहेत ह्याच्यातनं मराठ्यांचं एक वेगळं दर्शन होतंय की तुम्ही त्यांची हिंमत आणि त्यांचे कष्ट, त्यांचं एक हे ॲटिट्यूड, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, हे सगळं दिसतंय. ह्याच्याशिवाय एक शेवटचा किस्सा सांगतो आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया की स्ट्रीट स्मार्टनेस हो. कसा काय. सिद्धी आल्यानंतर त्याने पण त्याच सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली, त्यानेही नाकेबंदी करायला सुरुवात केली, प्लस तो डायरेक्ट सुद्धा हल्ले करायला लागला. सो सिद्धीने मराठ्यांची ही जी सप्लाय करणारी एक बोट होती ना ती पकडली. बर.
इंटरेस्टिंग. 3 डिसेंबरला केगविन आणि सिद्धी हे दोघे जण भेटले. त्यावेळेला सिद्धीने त्याला हा सांगितलेला किस्सा आहे. अर्थात त्याने मराठ्यांचं कौतुक करायला हा अजिबात सांगितला नाहीये, पण ते किस्सा कळला ना की आपल्याला कळेल की मराठी किती स्ट्रीट स्मार्ट होते. ही बोट पकडल्यानंतर सिद्धीने त्याच्यावरच्या मराठ्यांनी अतिशय स्मार्टली हे सांगितले की आम्ही इंग्रजांसाठी काम करतो. अरे बर इतकंच नाही, त्यांनी इंग्रज कॅप्टनचं नाव अचूक सांगितलं. म्हणजे त्यांना ह्या गोष्टी बरोबर की नुसतीच थाप नाही मारायचे तर लॉजिकल थाप मारायचे. क्या बात आहे. ह्या कॅप्टनसाठी आम्ही काम करतोय असं अचूक नाव सांगून ते तिथून निसटले आणि खांदेरीला जाऊन पोहोचले. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतंय की अरे मराठे त्यांचा इंग्रजांशी काय संबंध. काही जुन्या इंग्रजांच्या बखरींमध्ये किंवा इंग्रजांच्या मेन्शन्स म्हणजे त्यांनी जिथे जिथे मराठ्यांच्या मावळ्यांचं वर्णन केलंय त्याच्यामध्ये वर्णन आहे की मराठ्यांचे मावळे म्हणजे दिसायला असे साधे भोळे फाटके असे वगैरे असतात. पण तू विचार करी किती विचार त्यांनी केला असेल, किती बुद्धिमत्ता आहे, किती स्ट्रीट स्मार्टनेस आहे की मला निष्ठायचं आहे ना तर मी हे नाव सांगेन आणि इथून निष्ठेन. वा वा वा. नाही नाही खरंच आहे यार. अशा मावळ्यांचं आणि अशा सरदारांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण तू जसं म्हणालास की अनफॉर्च्युनेटली इतिहासालाही माहित नाही की त्यांची खरी नावं काय आहेत. पण मस्त. आणि जर असं वाटत असेल की अजून ह्याच्याबद्दल थोडी माहिती हवी असेल तर मी तर प्रेक्षकांना नक्की म्हणेल की काही महिन्यांपूर्वी आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही असं शिवाजी महाराजांना का म्हटलं जातं आणि त्यांच्याबद्दल अजून थोडेसे की कशी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आरमार बनवलं आणि त्यासाठी त्यांना काय काय संकटांना तोंड द्यावं लागलं आणि मायनाक भंडारी आणि त्यांच्या सरदारांच्या अजून काही गोष्टी, तो एपिसोड तुम्ही नक्की बघा. आता मला ह्या सगळ्या गोष्टींमधनं काय निष्पन्न झालं, आउटकम काय निघालं? या सगळ्याची फलनिष्पत्ती अशी झाली की अखेर इंग्रज ज्यांनी पुढे जाऊन अख्ख्या भारतावरती राज्य केलं त्यांना कळलं की खांदेरी तर आपल्या हातनं गेलं, आता काही करू नाही शकत. नंतर मग सगळी सुरत आणि मुंबई काउन्सिलची निराशाजनक पत्र यायला लागली केगविन आणि त्यांना असं झालं की तुम्ही काही सगळी निराशेचीच पत्र येत आहेत, हो काय करायचं. पण मग त्यांना कळलं की आता शिवाजी महाराज तर एक मोठा सक्षम राजा आहे, सपशेल हार झाली तर हे काही तह वगैरे करायला उभंच नाही करणार. म्हणजे हारलात की कसला तह, बोलायला तुम्हाला तोंडच नाही राहत. बरोबर. मग त्यांनी म्हटलं की आपण एक तह करू आणि शिवाजी महाराजांनी जो काही इंग्रजांबरोबर तह केलाय तो तह वाचला की कळेल की ह्या इंग्रजांनी पुढे ज्यांनी भारतावर राज्य केलं त्यांना शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर नाक घासायला लावलं. बघा त्यांच्या त्यांचा कुठेच इथे वर चष्मा नव्हता की ज्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांची काही कलमं ऐकावीत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपली कलमं त्यांच्यावर लादली, त्यांची कलमं जी आत्ता हो म्हणून त्यांनी काही फरक नाही पडणार आहे ती सगळी मान्य केली आणि अखेर खांदेरीवरती शिवरायांनी आपला किल्ला बांधला. तिथे भगवं निशाण कायम झालं. येस. मस्त. चला आता आपण पुढे वळूया. हो. सो गेल्या काही एपिसोड्स मध्ये व्ह्युअर्सनी खूप छान प्रतिसाद दिला, अनेक कमेंट्स आले, अनेक लोकांनी वेगळ्या वेगळ्या सरदारांबद्दल बोला अशी विनंती पण केली. पण एक पर्टिक्युलर सरदाराचं नाव अनेक कमेंट्स मध्ये आले, ते म्हणजे व्ह्युअर्सची रिक्वेस्ट होती की बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललं पाहिजे. तर सुयोग मला विचारायचं आहे की आपण मेन बघतो बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या वीरांची आपल्याला गोष्ट तर माहिती आहे, पण संदर्भ काय म्हणतो, जे आपण कादंबऱ्यांमध्ये ऐकतो ते खरं आहे का संदर्भ काही वेगळं सांगतात, त्याच्याबद्दल जर थोडं आम्हाला सांग. चालेल. हे दोन्ही बरोबर परस्पर विरोधी प्रसंग आहेत. म्हणजे आता आपण जे खांदेरीचं युद्ध सांगितलं हे अगदीच अप्रचलित की ज्याच्याबद्दल फार कमी माहिती आहे. लोकांना खूप अभिमान असतो शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही का, त्याचं कारण माहिती नसतात. आणि त्याच्याबरोबर विरुद्ध हा प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये पावनखिंड, मग तो चित्रपट असेल किंवा ह्याच्या आधी कित्येक कादंबऱ्या झाल्या आहेत, बाबासाहेब पुरंदरेंनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. सो हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बांदल वीर, त्यांनी केलेला तो पराक्रम मनामध्ये एकदम ठसलेला आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला जरी विचारलं तरी त्याला हा बाजीप्रभू माहिती नसतील, तानाजी मालुसरे माहिती नसतील असं नाहीच आहे की हे सरदार फारच प्रसिद्ध आहेत. आणि रिसेंटली ते 300 पिक्चर जो आला, इंग्लिश पिक्चर स्पार्टन्स वाला, त्याच्यातनं तर आता असं दिसतं की अरे आपल्याकडे पण अशीच एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही खिंड लढवली. तर अशा काही गोष्टींमुळे त्या पर्टिक्युलर त्या युद्धाला, त्या प्रसंगाला खूप जास्त पब्लिसिटी आणि त्या पर्टिक्युलर प्रसंगाला खूप जास्त चर्चा करायला वेळ मिळाला. अगदी. म्हणजे 300 मूवी पाहिल्यानंतर मागच्या भागामध्ये आपण जे कोंडाजी फर्जंदांबद्दल बोललो
की त्यांच्याकडे तर 60च मावळे होते, हो, म्हणजे surgical 300ही नाही. सो अशा प्रकाराने आपल्याला कळतं की आपल्याकडे अशा खूप चिकार गोष्टी आहेत की ज्याच्यातनं पराक्रम हा कमीत कमी लोकांनी सुद्धा केला जाऊ शकतोच. तर सगळ्यात पहिले साधारण एक प्रचलित गोष्ट बाजीप्रभूंची काय ती बघूया आणि मग संदर्भांमध्ये काय दिसतं ते बघूया. सो प्रचलित गोष्ट अशी आहे की आदिलशहाने अफजल खान मारला गेला. त्याच्यानंतर मग त्याने फाजल खान त्याचा मुलगा आणि रुस्तुम जमा या दोघांना अजून एक सैन्य घेऊन पाठवलं आणि सांगितलं की शिवाजी महाराजांना धडा शिकवून या. कोल्हापूरच्या जवळ हे युद्ध झालं. फाजल खानाला तर सवयच होती, म्हणजे ढगातनं अफजल खान बघत असेल की हे कार्ट काय करतंय, दरवेळी माती खाऊन येतंय, खरं. माझं नाव काय होतं. म्हणजे अफजल खान हा आपण पुन्हा एकदा म्हटलं तरी सबळ शत्रू होता. तो कोणीतरी बाबा शेंबळट फाजल खानासारखा माणूस नव्हता की ज्याला मारून शिवाजी महाराजांचं एवढं नाव झालं. अफजल खानासारख्या मोठ्या माणसाला मारलं म्हणूनच शिवाजी महाराजांचं नाव हे अखिल भारतात फेमस झालं. करेक्ट. सो त्याला असंच वाटलं असेल की हे येडं मारच खाते जाते तिकडे. सो फाजल खान पुन्हा एकदा शेण खाऊन आला आणि मग या वेळेला आदिलशहाने ठरवलं की एक मोठा सरदार पाठवायचा आणि मग तो सरदार म्हणजे सिद्दी जोहर. सिद्धी जोहर म्हणजे अगेन सिद्धी म्हणजे आपले हबशी लोक. येस, चिवटपणा त्यांच्याकडचा. सिद्दी जोहर बद्दल सांगायचं तर तो कर्नूलचा तिथला तुम्ही सुभेदार किंवा कर्नूलच्या जहागिरीवर होता असं म्हणू शकतो आपण. त्याच प्रदेशात तो त्यांच्या सगळ्या सिद्धी हबशी लोकांबरोबर राहायचा. त्याचा जावई सिद्दी मसूद त्याच्याबरोबर होता. बाकी बरंच सैन्य म्हणजे त्याचं वर्णन शिवभारतामध्ये वगैरे केलेलं आहे की पालीचे जसवंतराव दळवी, आपले शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे ज्यांच्याबद्दल आपण मागच्या भागात Correct. बोललो, तान्हाजींनी ज्यांना पळायला भाग पाडलं ते सूर्यराव सुर्वे. बाजी घोरपडे नेहमीचे शिवाजी महाराज आणि शहाजी राजांचे शत्रू. असे सगळे लोक ह्यांचं सैन्य घेऊन, या सैन्याची एक्झॅक्ट संख्या ही कुठल्या संदर्भांमध्ये क्लिअरली कळत नाही, पण एक 35 ते 40 हजारांची फौज घेऊन सिद्दी जोहर म्हणजे सलाबत खान, त्याला ती दिलेली पदवी होती. आदिलशहाने त्याचे काय जुने गुन्हे वगैरे मान्य करून त्याला दिलेली पदवी असं संदर्भांमध्ये उल्लेख येतो. अच्छा. म्हणजे या आधीही आदिलशहाला सलाबत खान अर्थात सिद्दी जोहरवर विश्वास नव्हता. पण आता काय म्हणजे अडला हरी, त्यामुळे त्याने गाढवाचे पाय धरून त्याला पाठवलं की जा जा बाबा आता तू तरी काहीतरी कर. हा तू तरी काहीतरी कर. त्याच्याबरोबर द ग्रेट फाजल खान साहेब सुद्धा आले पुन्हा एकदा मार खायला. आणि मग या वेळेला शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरती होते. हा पन्हाळगड नुकताच आदिलशाहीकडनं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर घेतलेला होता. ओके. आणि महाराजांना तो गड अर्थातच फार आवडला होता. प्लस हा गड हा त्या काळातल्या स्वराज्याच्या सीमेवर होता. बरोबर. महाराज हे जाणता राजा होते. आपल्या प्रजेला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी सीमेवरती सिद्दी जोहरला थांबवावं हा विचार करून स्वतःच पन्हाळगडावर. दक्षिण सीमा म्हणूया आपण. सो या पन्हाळगडावरती सिद्दी जोहर साहेब 40 हजाराची फौज घेऊन आले. महाराजांनी विचार केला की ती वेळ साधारण मार्च 1660 अशी होती. सो महाराजांनी विचार केला आता पर्जन्य काळ येईल. पर्जन्य काळामध्ये तिथे उभं राहणं हे फक्त मराठ्यांनाच शक्य आहे. सो सिद्दी जोहर एवढ्या लांबनं आलाय म्हटल्यानंतर महाराजांनी तो एवढा चिवट असेल असा विचार केला नव्हता. पण सिद्दी फार चिवट निघाला. त्याने वेगवेगळे उपाय करून तो त्या गडाला तसाच वेढा देऊन पुढे 4 महिने राहिला. बापरे. म्हणजे शिवभारतात शिवाजी महाराजांच्या तोंडी वाक्य आहे की आज 4 मास झाले आणि हा 5वा श्रावण मास आला, असं शिवभारतात वाक्य. त्यातनं आपल्याला स्पष्ट दिसून येतं की महाराज म्हणजे 4.5 महिने वगैरे त्या वेढ्यामध्ये अडकून होते. आज आपल्याला ज्या वेळेला कोविडमध्ये लॉकडाऊन झाला त्यावेळेला 1-1.5 महिन्यातच लोकांची बोंब लागली होती की कसं थांबायचं, जगताच येत नाही, असं 4 भिंतीत कसं राहायचं. महाराज 4.5 महिने पन्हाळगडावर अडकलेले होते. आणि तरीही महाराजांचा मेंदू सुरू होता की त्याच्या पुढे महाराजांनी हर हर महादेव करून सिद्धीवर हल्ला करून आपण तरी मरू नये तर त्याला तरी मारू असा आताताईपणा केला नाही. पेशंट गेम होता तो. पेशंट, येस. आणि मग महाराजांनी ठरवलं की इथून सगळ्यात जवळचा गड आहे तो विशाळगड आहे, खेळणा ज्याला म्हटलं जातं, तिथे जायचं. आणि मग यावेळेला महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बांदल वीर घेऊन शिवाजी महाराज 600ची सैन्य घेऊन निघाले. शिवभारतामध्ये 600 पदातींसह निघाले. आपल्याला दरवेळेला वेगवेगळ्या नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये दिसून येतं की दरवेळेला 600 या आकड्यावरती फोर्स. तो 600 आकडा निम्मे होतात. एक्झॅक्टली. सो तो 600 हा आकडा हा शिवभारतातनं आलेला. अच्छा. आणि शिवभारत हे अगदीच महाराजांच्या आज्ञेवरनं रचलं गेलेलं असल्यामुळे ऑथेंटिक पुरावा आहे. आता गंमत अशी होते की
याच्या पुढे शिवभारतामध्ये उल्लेख हा आहे. त्यावेळेला आपण म्हणतो की खूप पाऊस होता. पुन्हा हे सगळं वर्णन पावनखिंड चित्रपटातही खूप पाऊस आणि असं सगळं वर्णन केलेलं आहे. बाबासाहेब पुरंदर यांनीही त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये खूपच जास्त पाऊस होता त्या दिवसांमध्ये असं वर्णन केलं. हे कुठून आलं? तर पुन्हा एकदा शिवभारतामध्येच वर्णन आहे की हे सगळे निघाले त्यावेळेला गुडघाभर चिखल त्याच्यात पाय टाकत निघाले. बापरे. रस्ता गुप्तहेरांनी पूर्वीच पाहून ठेवलेला रस्ता विशाळगडापर्यंत कसं जायचं मार्गाने तो नेहमीचा रस्ता माहिती असला तरी त्या रस्त्याने जाऊन चालणार नाही ना. आज तिथे वेढा घातलाय सिद्धी चोहरने. थोडा वेगळा रस्ता बघायला लागेल. सो तो वेगळा रस्ता जो पाहून ठेवला होता तो विजांच्या कडकडाटात दिसला असं एक काव्यात्मक वर्णन करून मी कडकडाट होतोय चिखल आहे म्हणजे भरपूर पाऊस होता. अशा वेळेला शिवाजी महाराज 600 लोकांना घेऊन बाजी प्रभूंसोबत निघाले. आता शिवभारतातलं जर आपण वर्णन पाहिलं तर आपल्याला दिसतं की इथून शिवाजी महाराज निघाले आणि विशाळगडाला जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे हे वेढा घालून बसलेले होते. त्यांचा वेढा फोडून त्यांच्या वेढ्याला विरोध करून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. मग पावनखिंड कुठे झाली असा प्रश्न आपल्याला पडतो की अरे शिवभारतात वर्णनच नाहीये. मग झालं कुठे हे युद्ध? मग आपण अजून थोडे संदर्भ शोधायला लागतो आणि मग ते संदर्भ शोधल्यानंतर आपल्याला दिसतं की आज आपल्याला जी गोष्ट सांगितली जाते की बाजी प्रभू देशपांडे हे त्या पावनखिंडीमध्ये पोहोचले ज्याला घोडखिंडही म्हटलं जातं. तिथे पोहोचल्यानंतर मग गनिम पाठीवर आला आणि मग तिथे पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणाले की तुम्ही पुढे जा आम्ही साहेब कामावरही मरतो. आणि मग ते स्प्लिट झाले आणि मग ते सगळं आपण ते तशा हे कशामध्ये येतं तर 91 कलमी बखर आणि सप्त प्रकरणात्मक चरित्र म्हणजे ज्याला चिटणीसांची बखर म्हटली जाते शिव दिग्विजय बखर ह्या वेगवेगळ्या साधनांमधनं आपल्याला ह्याचं वर्णन दिसून येतं. मग ते काय वर्णन दिसून येतं आणि मग ते वर्णन सत्य का शिवभारतातलं वर्णन सत्य हे आपण बघूया. आणि ह्याच्याशिवाय अजून काही संदर्भ आहे का की ज्यातनं आपल्याला अजून काहीतरी सत्य दिसून येतं. सो 91 कलमी बखरीमध्ये आपल्याला दिसतं की शिवाजी महाराज हे सूर्योदयाच्या जवळपास म्हणजे ज्यावेळेला तांबडं फुटलं असं वर्णन केलेलं आहे त्यावेळेला ते 3-4 कोस खेळणा गडापासून विशाळगड गडापासून पोहोचले. आणि यावेळेला सिद्धी मसूद ह्याची फौज ही शिवाजी महाराजांच्या मागावरती आली. तिथे आल्यानंतर बाजी प्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना सांगितलं की आम्ही साहेब कामावरती मरतो आणि 20,000 मावळ्यांसह बाजी प्रभू देशपांडे हे तिथे उभे राहिले. आता हा 20,000 नंबर कुठून आला? सो हा 91 कलमी बखरीत दिलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यात पहिली अविश्वसनीयता त्या गोष्टीसाठी इथे येते की 20,000 मावळे रात्रीच्या त्या अंधारामध्ये प्लस वेढ्यातनं फुटून येऊ शकतील हे शक्य पटत नाहीये ते. कारण 600 मावळे येणं त्यातल्या त्यात शक्य आहे. 20,000 एवढं सैन्य घेऊन जाणं हे पूर्णपणे अशक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सप्त प्रकरणात्मक चरित्र जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 5,000 फौज घेऊन बाजी उभे राहिले. सो पुन्हा एकदा 5,000 फौज घेऊन बाजी पन्हाळगडावरनं निघू शकतील शिवाजी महाराजांना घेऊन तेही काय बरोबर वाटत नाही. सो या दोन गोष्टींमध्ये आपल्याला थोडंसं जाणवतं की तसंही 91 कलमी बखर किंवा सप्त प्रकरणात्मक चरित्र ह्या उत्तरकालीन बखरी आहेत. याच्यानंतर 91 कलमी जी बखर आहे त्याच्या बऱ्याच प्रती आहेत आणि त्याच्या वेगवेगळे वर्जन्स आहेत. सो त्यातल्या एका वर्जन मध्ये लिहिलेलं आहे हे जे वर्जन होतं 20,000 मावळ्यांचं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मग बाजी प्रभूंनी तिथे विरोध केला आणि मग ते खरोखर साहेब कामावरती शहीद झाले म्हणजे त्यांना तिथे मृत्यू आला. सानेंची एक 91 कलमी बखरीची प्रत आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे की याच्यामध्ये बाजी प्रभूंना खूप जखमा झाल्या. त्यांना जखमा झाल्यानंतर मावळे त्यांना घेऊन दुसरीकडे गेले आणि नंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या जखमा बऱ्या केल्या. म्हणजे ह्याच्यामध्ये बाजी प्रभूंनी बलिदान दिलंय हे दिसतच नाही. हे सुद्धा 91 कलमी बखरीच्या एका प्रतीमध्ये आहे. सो आता हे सगळं विचार केल्यानंतर मग अजून आपल्याला काय संदर्भ दिसतो तर हे जे बांदल होते ह्या बांदलांची एक तक्रीर आहे. तक्रीर आहे. मग तक्रीर म्हणजे काय तर आपला कुठला जर दावा असेल की मला बाबा ह्या गोष्टीमध्ये हे अशा प्रकारचा माझा हा हक्क होता तो परत मिळायला हवाय यासाठी पूर्वी जो एक ऍप्लिकेशन केलं जायचं त्याला तक्रीर सुद्धा म्हटलं जायचं. मग त्यामध्ये लोक पूर्ण एक्सप्लेन करायचे की बाबा सिच्युएशन काय होती आमच्या पूर्वजांनी काय केलं मग कशामुळे हे आम्हाला आज मिळाले वगैरे वगैरे वगैरे. सो बांदलांची तक्रीर ही रायाजी बांदल यांच्या नातवाने लिहिलेली आहे. सो त्या रायाजी बांदल कोण तर पावनखिंड हा सिनेमा सगळ्यांनी पाहिला असेल. त्याच्यामध्ये ज्या रायाजी बांदलांच्या पाठीत
भाला खुपसला जातो आणि त्यांना वीरमरण येतं हे त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. त्यांच्या नातवाने ही तक्रीर लिहिलेली आहे. आता आपण पाहिलं तर दिग्पाल लांजेकर आहेत, ते संदर्भासहित चित्रपट बनवतात. त्यांच्याकडे दंतकथा किंवा इतिहासाला पूर्णपणे विरोध दर्शवेल अशा गोष्टी फार कमी असतात. बरोबर. पण आता ही बांदलांची तक्रीर जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या गोष्टी दिसून येतील. या तक्रिरीनुसार सुद्धा शिवभारत म्हणतं त्याप्रमाणे शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलवीर हे विशाळगडाला पोहोचले. ओके. सुखरूप पोहोचले. ते पोहोचल्यानंतर सिद्धी, त्यांनी जोहरची, विजापूरची सेना असंच म्हटलेलं आहे, पण थोडक्यात त्यांना सिद्धी मसूद म्हणायचं आहे. तर सिद्धी मसूद आणि हे जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे यांनी विशाळगडाला वेढा घालायला सुरुवात केली. अच्छा, इंटरेस्टिंग. मग आता शिवाजी महाराजांना वाटलं की अरे तिथे 4.5 महिने अडकून होतो, आता इथे पण अडकलो तर कठीण होईल. त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की बांदलवीरांना बोलवलं आणि सांगितलं की हा वेढा मारून काढा तुम्ही. यावेळेला रायाजी बांदल आणि बाजीप्रभू देशपांडे हे त्यांच्या बरोबर होते. इथे बाजीप्रभू देशपांडे पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की रायाजी बांदल हे नेणते आहेत. नेणते म्हणजे लहान आहेत, त्यांना संततीही नाही, अजून कोणी मूलबाळ नाहीये. तर ह्यांना आपल्या पायावर अर्पण करून, आणि दरवेळेला जो फेमस डायलॉग आपण बाजीप्रभूंचा ऐकतो सगळ्या ह्याच्यामध्ये की आमच्या कुटुंबाचं पालनपोषण करायला तुम्ही समर्थ आहात, ते वाक्य म्हणून बाजीप्रभू म्हणतात की आम्ही साहेब कामावरती जातो. असं म्हणून बाजीप्रभू हे विशाळगडावरनं खाली उतरले. त्यांनी सिद्धी मसूद आणि हे जसवंतराव दळवी आणि बाकी सगळ्या सैन्याशी युद्ध केलं आणि मग त्यांना पिटाळून लावल्यानंतर बाजीप्रभूंना तिकडे वीरमरण आलं. म्हणजे महाराज आणि विशाळगडावरनं सुटले. हो. सो विशाळगडाच्या पायथ्याशी हे युद्ध झालं असं बांदलांची तक्रीर म्हणते. अच्छा. हेच आपण शिवभारतातला 27वा अध्याय वाचला तर त्याच्यामध्येही काही समय त्यांनी, अर्थातच इथे कोणाचंच नाव घेतलेलं नाहीये, ना रायाजी बांदलांचं ना बाजीप्रभूंचं, पण त्यांनी असं म्हटलंय की विशाळगडावर शिवाजी महाराज सुखरूप पोहोचल्यानंतर खाली जसा सिद्धी मसूद पुन्हा एकदा वेढा घालायला लागला त्यावेळेला शिवाजी महाराजांचे क्रुद्ध योद्धे म्हणजे अर्थात त्यांचे सैनिक यांनी खाली जाऊन सिद्धी मसूद पुन्हा मग त्या युद्धाचं शिवभारत करतं त्याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय की त्यांनी हल्ला केला आणि मारून काढलं, लोळवलं मराठ्यांनी अक्षरशः, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. सिद्धी मसूदने थोडी परिस्थिती सांभाळायचा प्रयत्न केला, पण अखेर मराठ्यांचा जोर इतका होता की आदिलशाहीचं पूर्ण सैन्य लोळवल्यामुळे ते तिथून सिद्धी मसूद स्वतःचा प्राण वाचवून गेला. म्हणजे त्याचं वर्णन शिवभारताने असं केलंय की सिद्धी जोहरला, त्याचा जावई होता ना तो मुलीचा नवरा, सिद्धी जोहरला असं झालं की सिद्धी मसूद परलोकातनच परत आलाय. म्हणजे जवळजवळ मेलाच होता आणि तो वाचून परत आलाय. सो आपल्याला इथे शिवभारत आणि बांदलांची तक्रीर याच्यामध्ये एकवाक्यता दिसून येते. पुन्हा एकदा ह्याच्यातनं बांदलांच्या तक्रीरीतनं अजून एक गोष्ट दिसून येते की रायाजी बांदल त्यांचं बलिदान नाहीये ह्या गोष्टीमध्ये. सो जो आपल्याला पावनखिंड चित्रपटामध्ये तो सीन दिसतो तो इतिहासाला धरून नाही, कारण या रायाजी बांदलांचा नंतरही उल्लेख येतो इतिहासामध्ये. मग आता नक्की काय झालं हे जर आपण विचार केला तर मग मला तरी एवढंच या सगळ्यामधनं दिसून येतं की ह्या कुठल्याच ऐतिहासिक संदर्भामध्ये एकवाक्यता नाहीये. कोणी फारच म्हणजे असं नाही की 80% 90% सिमिलॅरिटी नाहीये. कोण म्हणते तो कॅरेक्टर जिवंत होते, कोण म्हणते ते युद्ध तिथे झालंच नाही. मग आता काय 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 खरं समजायचं? सो ह्या सगळ्यांमध्ये जर एकवाक्यता कशात असेल तर ती आहे की बाजीप्रभूंनी बलिदान दिलं. ते मात्र सगळ्यांमध्ये कॉमन आहे. तर त्यांना वीर मरण आलेलं आहे, ह्यात काहीच वाद नाही. ते युद्ध खिंडीत झालं का बाजीप्रभू देशपांडे विशाळगडावरनं पायथ्याशी येऊन एका खिंडीच्या भागात लढले हे आपल्याला आता इतिहासाच्या संदर्भांच्या अभावी सांगता येणार नाही. अच्छा. पण ह्या सगळ्यातनं ही गोष्ट मात्र नक्की कळते की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी, शिवाजी महाराजांसाठी बाजीप्रभूंनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांच्या बरोबरच त्या अनामिक मावळ्यांनी, बांदलवीरांनी बलिदान दिलं. मग भले ते आधी खिंडीमध्ये थांबून असेल किंवा नंतर विशाळगडावरनं उतरून असेल तरी सुद्धा या अनामिक वीरांनी शिवाजी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान केलं, ही गोष्ट महत्वाची आहे. वा, खूप छान. आय थिंक मला वाटतं की एक खूप छान समराईज केलं तू. वेगळ्या वेगळ्या संदर्भांचं म्हणजे काय काय आहे हे आज आपल्याला समजलं, आपल्या व्ह्युअर्सला समजलं. आणि ऍट द एंड ऑफ द डे माहित नाही पुढे अजून एखादा संदर्भ आपल्याला मिळू शकेल आणि ही गोष्ट अजून व्यवस्थित समजेल आपल्याला. एक इतिहास अभ्यासक आहेत कौस्तुभ कस्तुरे म्हणून, त्यांनी पूर्वी एक PDF शेअर केली होती ज्यामध्ये त्यांनी हे युद्ध नक्की कुठे झालं त्याची स्थलनिश्चिती म्हणजे कुठल्या जागेवर झालं
ती ऐतिहासिक संदर्भांनी स्थलनिश्चिती करण्याचा प्रयत्न केला होता. जर त्यांनी परवानगी दिली तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देईन, की ज्यामुळे अजून व्ह्युअर्सना ते वाचायचं असेल की नक्की कुठे झालं तर त्या व्हीडीएफचा खूप उपयोग होईल. कारण पावनखिंड त्याला नाव नंतर झालं, ते त्याला घोडखिंड किंवा असं काही वेगळी नावं होती, किंवा गजापूरची खिंड असंही म्हणतात. गजापूरच्या गावाजवळ हे सगळं झालंय. मला वाटतं अजूनही तिथे आता जर गेलात तर तिथले जे लोकल्स आहेत ते तुम्हाला पावनखिंड रिसॉर्ट वगैरे असं काहीतरी, आता तिथे जरा थोडंसं टुरिझम झालंय, जे तुम्हाला तिथे बैलगाडीतनं वगैरे फिरवतात. ते खरं आहे का खोटं आहे, वी डोंट नो. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होतो तुला की कौस्तुभ कस्तुरे यांनी त्यामध्ये ह्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केलाय की आज जी पावनखिंड दाखवली जाते ती पावनखिंड ही मुळात खाली उतरून मग परत वर विशाळगडाला चढावं लागतं. वेअर ॲज विशाळगडाला जाण्यासाठी त्याचा ऑल्टरनेट मार्ग आहे. जर सिद्धी मसूदला विशाळगडाला जायचा वेगळा मार्ग दिसत होता तर तो स्वतःहून खाली उतरून बाजी प्रभूंबरोबर युद्ध का करेल? येस, सो हेच आहे की त्याची स्थलनिश्चिती करण्यासाठी, कारण कुठलेच ऐतिहासिक संदर्भ 100% बाजी प्रभू आणि बांदलवीरांचं बलिदान झालं ह्याशिवाय काहीच 100% खरं सांगत नाहीत. त्यामुळे मग हा एक तर्क ऐतिहासिक संदर्भांवरनं करता येतो. तो संदर्भ आपल्याला मिळाला तर मी नक्कीच टाकेन. मस्त. सो मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की आपण अशा काही सरदारांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या विशेष गुणांमुळे, त्यांनी मे बी तलवार नसेल गाजवली पण त्यांच्याकडे असे काही अद्वितीय गुण होते ज्यांनी त्यांच्या गुणांमुळे स्वराज्याला खूप मोठं त्यांनी योगदान केलं. तर अशा काही सरदारांबद्दल आम्हाला सांग. सो आता सगळ्यात पहिले जे आपण सरदार बघणार आहोत त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. बर. म्हणजे आपण मगाशी म्हटलं की ज्याप्रमाणे अज्ञात अपरिचित पराक्रम, कारण संदर्भ नाहीत, नावं माहिती नाहीत, असं सगळं जे आपण पहिल्या खांदेरीच्या पराक्रमामध्ये सांगितलं, इथे प्रॉब्लेम असा आहे की ह्यांचं नावच लोक ठरवून हेच आहे असं म्हणत नाहीयेत. प्रचलित नाव त्यांचं हिरोजी इंदुलकर आहे, जे पत्रांमध्ये दिसतं. काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांचं नाव हे हिरोजी इंदलकर आहे. काहींचं म्हणणं आहे की त्यांचं नाव हिरोजी इटळकर आहे. अच्छा. म्हणजे ते बांधकाम करायचे, त्यामुळे पूर्वीचे इटकरी, इटकरी, इटळकर. अच्छा, ते काळानुसार ते थोडंसं चेंज होत गेलं. येस, अशा प्रकाराने त्यांचं नाव होतं असं काही जणांचं म्हणणं आहे. इंदुलकरांबद्दल जर सांगायचं झालं तर मी सरसकट त्यांचं नाव हिरोजी इंदुलकरच घेतो. सो हिरोजी इंदुलकरांबद्दल बोलायचं झालं तर 1674चं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचं नाव हे रायगड बांधकामाचे प्रमुख अशा ह्याने घेतलेलं आहे, की ज्यामुळे आपल्याला कळतं की बांधकाम खात्याचे प्रमुख आणि महत्वाची बांधकामं करण्यासाठी हिरोजी इंदुलकरांचं नाव येतं. म्हणून तो मगाशी म्हणाला की तलवारच गाजवली पाहिजे असं नाही, कारण की गड किल्ले आणि रायगड म्हणजे रायगड अर्थातच म्हणजे गडांचा राजा, ज्यावरती आपल्या शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला, अशा गडाला त्यांनी अजून त्याचं सौंदर्य आणि सुरक्षितता वाढवली. म्हणजे तिकडे जगदीश्वराचं जे मंदिर आहे त्याच्यावरती एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ह्या रायगड किल्ल्यावरती शके 1596ला सिंहासनारूढ श्रीमद छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केल्यानंतर हिरोजींनी, तिथे ते संस्कृतमध्ये असल्यामुळे हिराजी असं लिहिलेलं आहे, म्हणजे अजून एक आता हिराजी हिरोजी. सो हिरोजींनी इथले राजप्रासाद जे आभाळाला स्पर्श करतात अशी राजगृह, वन, विहिरी, तिथले स्तंभ, गजशाळा ह्या बांधलेल्या आहेत आणि ह्या जोपर्यंत सूर्य चंद्र तळपतायत तोपर्यंत तशाच राहतील, अजरामर असतील. असं त्यांनी त्या शिलालेखाचं मी हा एक सारांश दिला, हे शब्दशः भाषांतर नाहीये तसं. त्याच्याच बरोबर एक दुसरा शिलालेख आहे आणि ज्याच्यामुळे हिरोजी इंदुलकरांच्या नावाचं कन्फ्युजन अजून वाढतं की त्यांनी जगदीश्वराच्या पायरीवरती एक पुन्हा एक शिलालेख कोरलेला आहे आणि तो मोडी लिपीत आहे. सो तिथे त्यांनी लिहिले सेवेचे पायी तत्पर हिरोजी इंदुलकर. आता मी पुन्हा एकदा इंदुलकर हे नाव म्हणतो, तिथे ते इदळकर असं आता दिसतंय. आता तो दच आहे, ह्याच्यावरती लोकांचं कन्फ्युजन असल्यामुळे लोक म्हणतात की तो द नसून फक्त टच आहे. तो खालचा जो दला एक अशी शेपटी असते ती तिथे नाही. आता ती काळाच्या ओघात, कारण शिल्पकाम आहे ना, सो काळाच्या ओघात ती त्याची शेपटी गेली आहे का ते इटळकरच नाव होतं हे आपल्याला कळायला मार्ग नाही. पण थोडक्यात ह्या प्रकाराने हिरोजींनी तिकडचं बांधकाम तेही इतक्या महत्वाच्या किल्ल्याचं केलं होतं. आता यांच्याविषयी काही दंतकथा आहेत की म्हणजे हे नाव बघितल्यानंतर बऱ्याच जणांनी ती एक गोष्ट बनवलेली आहे की
हिरोजी इंदुलकरांना शिवछत्रपतींनी विचारलं की इंदुलकर सांगा तुम्हाला काय हवं असं काय एवढा- बक्षीस देऊ? एवढा रायगड छान बनवलात तुम्ही वगैरे वगैरे. तर हिरोजींनी सांगितलं की जगदीश्वराच्या पायरीवरती एक फक्त माझं नाव येऊ द्या, कारण तुम्ही ज्या वेळेला जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळेला तुमची पायधूळ माझ्या नावावर सतत पडेल आणि मी धन्य होईन. की ज्यामुळे हिरोजी इंदुलकरांबद्दलचा आपल्याला खूप जास्त अभिमान वगैरे वाढतो, पण ह्याला काही ऐतिहासिक संदर्भ नाही. अच्छा. मला वाटतं की त्यांनी ज्या वास्तू निर्माण केलेल्या आहेत तेच त्यांचं कर्तृत्व आहे आणि तेवढंच लक्षात ठेवून त्यांच्याबद्दल आपला अभिमान वाटला तरी पुरेसा आहे. समजलं. त्याच्यासाठी कुठल्या तरी अशा गोष्टी निर्माण करायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण ह्या एका गोष्टीपेक्षा त्यांनी तयार केलेल्या वास्तू आज आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत. ऍक्च्युली दिसतात. त्या वास्तूंमध्ये शिवछत्रपती राहत होते, त्या वास्तूंना शिवछत्रपतीचा स्पर्श झालाय, याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी तरी अजून काही नाहीये. त्यामुळे हिरोजी इंदुलकरांचं हे कर्तृत्व आपल्याला दिसून येतं. याच्याशिवाय एक त्यांचा उल्लेख येतो जो सध्या खूप वादाचा विषय आहे की हिरोजी इंदुलकरांना शिवछत्रपतींनीच मृत्यूदंड दिला होता. काय? हो. सो एक ज्या व्यक्तीचा आता आपण जस्ट एक अर्ध्या मिनिटापूर्वी केला. उल्लेख केला, ज्यांचं कौतुक केलं, आणि हो. तू आता म्हणतोयस की त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मृत्यूदंड दिला होता. सो राजवाडे खंडामध्ये ह्याचा एक उल्लेख येतो. सत्येन वेलणकरांनी ह्याच्यावरती खूप चांगलं विवेचन केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना कैद आणि मृत्यूदंड दिला ही वेळ ही 20 किंवा 30 मे नंतरची आहे. 20-30 मे 1680 नंतरची आहे. शिवछत्रपती इहलोक सोडून 3 एप्रिल 1680 ला गेले. म्हणजे अर्थातच शिवछत्रपतींनी त्यांना मृत्यूदंड दिला नव्हता, तर कदाचित शंभू छत्रपतींच्या कारकिर्दीत हे झालं असावं. त्यांना ती मृत्यूदंडाची शिक्षा का दिली, त्यांनी काय गुन्हा केला होता, याबद्दलचे कुठलेच तपशील आपल्याला मिळत नाही. मोजून 1 किंवा 2 पत्रांमध्ये आपल्याला हे सगळे उल्लेख दिसतात, पण बाकी त्याबद्दलचा काहीच आपल्याला संदर्भ मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की इंदुलकरांनी ज्या वास्तू उभ्या केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचा सार्थ अभिमान बाळगून आपण ती गोष्ट तिथेच सोडावी, कारण जी काही चूक त्यांनी केली असेल त्याची शिक्षा त्यांना मिळालेली आहे, पण त्यांचं कर्तृत्व त्यासाठी आपण विसरू नये. समजलं. आय थिंक बिकॉज आता पुरावे किंवा क्लॅरिटी नसल्यामुळे असं होऊ शकतं की जसं मगाशी आपण बोललो की पुढे इतिहासाला अजून समजेल काय झालं. बट आता सध्या तरी आपण हिरोजी इंदुलकर म्हणलं की तो रिस्पेक्ट चीफ आर्किटेक्ट ऑफ स्वराज्य असं म्हणून आपण येस तिथेच त्यांच्याबद्दलच्या आठवणी सोडू शकतो. ह्याच्याशिवाय अजून 1-2 सरदार मला सांगावेसे वाटतात, जरूर. कारण काय आहे की ना, दुर्दैवाने ह्यांच्याबद्दलचे फारसे संदर्भच नाही येत. आणि तू जे सांगतोय ते संदर्भाबद्दलच बोलतोय. हो, वी त्यामुळे- आर नॉट टॉकिंग अबाउट दंतकथा. आणि हेच कारण आहे की बऱ्याचदा मला सांगितलं जातं किंवा बऱ्याचदा आपल्याला आपल्या चॅनलवरती अशा रिक्वेस्ट येतात की प्लीज एक तरी व्हिडिओ बहिर्जी नाईकांवर करा. आणि दुर्दैव हेच आहे, आपल्यासाठी दुर्दैव, बहिर्जी नाईकांनी त्यांचं काम इतकं चोखपणे काम पार पाडलेलं आहे की एकही ऐतिहासिक संदर्भ नाही. वा. मग आता तू आता किती छान बोललास ना की इंदुलकरांचं सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे, त्यांनी बांधकाम जे केलंय ते पुरावे आहेत. हो, वेरज बहिर्जी नाईक आपण फक्त तो एक असा चर्चित नाव आहे, तो कसे दिसतात, त्यांनी काय केलं, ते गुप्त खात्याचं हेर आहे, ती प्रायव्हसी. आज आपल्याला माहितीये का की रॉचा एजंट कोण आहे, हो. MI6चा एजंट कोण आहे, जेम्स बॉन्ड हे काल्पनिक पात्र आहे. अगदी. तर तसं बहिर्जी नाईक यांच्याबद्दल नाही मिळत, हेच त्यांचं कामाचं विशेष. एक्झॅक्टली. ह्याच्यामुळेच कळून येतं की त्यांनी त्यांचं काम किती चोखपणे पार पाडलंय, की त्यांचा किंवा त्यांच्या कुठल्याही माणसाचा उल्लेख सुद्धा नाहीये कुठल्याच कागदपत्रामध्ये, ना आपल्या ना शत्रूच्या. सो त्यामुळे बहिर्जी नाईकांसारख्या माणसावरती व्हिडिओ करणं अजिबातच अशक्य आहे आपल्या चॅनलला. सो आता दुसरा एक महत्वाचा सरदार म्हणायचा झाला तर मी उदाहरण देईन गोपीनाथ पंत बोकील. अरे, आणि मला ना वाटतं गोपीनाथ पंत बोकील म्हणले की सगळ्यांना एक चेहरा समोर येतो, ते म्हणजे वैभव मांगले. म्हणजे एखादा गोड बोलून कसं आपलं साध्य करून घेता येईल आपल्याला आपलं. अगदी नक्कीच. म्हणजे ह्यांचा आणि उल्लेख कसा आहे ना की पुन्हा एकदा संदर्भ कमी की ह्यांचा उल्लेख आपल्याला दिसतो तो अफजल खान वधाच्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये, होय. आणि त्याच्यानंतर फक्त एक पत्र दिसतं. पण हा जो उल्लेख आहे त्याच्यातनं आपल्याला गोपीनाथ पंत बोकिलांचं कर्तृत्व दिसून येतं. ते काही फार मोठे सरदार नव्हते, ते वकील होते शिवाजी महाराजांचे. अफजल खानासारखा दैत्य ज्या वेळेला स्वराज्यावरती हल्ला करायला येतोय, अशा वेळेला सभासद बखरीमध्ये गोपीनाथ पंत बोकिलांबद्दलचं वाक्य आहे की
शिवाजी महाराजांना अफजल खान कैद करायला किंवा मारायला आलाय ही महत्वाची बातमी घेऊन गोपीनाथ पंत परत आले. सो शत्रूच्या गोटात शिरणं, पण गुप्तहेर म्हणून नाही तर वकील म्हणून त्याला गोड गोड बोलून. आता शिवाजी महाराजांना अफजल खानाला भेटायचंय, बरोबर. शिवाजी महाराजांनी हा पूर्ण गनिमी कावा अतिशय सुंदर प्रकारे डिझाईन केलाय, पण एक्झिक्यूट करण्यासाठी ग्राउंड लेवलवरती गोपीनाथ पंतांनाच अफजल खानाला कन्व्हिन्स करायचंय. हो, अफजल खान असो, त्याचा वकील असो कृष्णाजी भास्कर, त्यांना कन्व्हिन्स करणं की शिवाजी महाराज घाबरलेत, तुम्ही भेटायला या, हे सांगणं, हे फ्रंट एंडनी फक्त त्यांचंच काम आहे. बरोबर. तिथे त्यांचे शब्द चुकले, तिथे त्यांची बोलण्याची पद्धत चुकली, कन्व्हिन्सिंग पॉवर जर कमी पडली तर अफजल खान नसता आला. खरंय. सो इथे शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला, ह्यामध्ये त्यांचा परम पराक्रम होता, यात काही वादच नाहीये. येस. पण त्या अफजल खानाला घेऊन येणं, इथपर्यंत आणणं, आणणं, शामियान्यापर्यंत. अगदी शेवटची गोष्ट म्हणजे अगदी शेवटपर्यंत, की शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रसंगावधान राखून गोपीनाथ पंतांना सांगितलं होतं की तुम्ही अफजल खान येतोय ना, आज भेटायला येतोय, तर तुम्ही जा. हे सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे. तर गोपीनाथ पंत ज्या वेळेला अफजल खान आज येणार आहे म्हणून गेले, त्यावेळेला त्यांना दिसलं की अफजल खान आपल्या सोबत 1500 बंदूकधारी घेऊन येतो. हो, लगेच वॉर्न केलं त्यांनी. सो त्यावेळेला त्यांनी म्हटलं की राजा दहशत खाईल राजा, भेटी होणार नाही. सो हे जे काम आहे की ऑन ग्राउंड पुन्हा एकदा त्यांनी गोपीनाथ पंत वकिलांनी करून आणलं, की त्या 1500च्या बंदूकधाऱ्यांना परत पाठवलं आणि ठरल्याप्रमाणे 10 लोकच घेऊन या. हे तुम्ही इम्प्लिमेंट करताय की नाही ठरल्याप्रमाणे हे बघणं, हे गोपीनाथ पंतांचं काम आहे. त्यांच्याबद्दलचं मी म्हटलं तसं पुढे एका पत्रामध्ये खुद्द शिवाजी महाराजांनी गोपीनाथ पंतांबद्दल खूप रिस्पेक्टफुली उल्लेख केलेला आहे की राजश्री गोपीनाथ पंत जे आहेत त्यांच्याशी एक महाराजांच्या राज्यातलाच मनुष्य अतिशय अपमानकारक वागला होता. सो त्या पत्रामध्ये तसा उल्लेख येतो की त्यांचा मान मोठा आहे, त्यांच्याशी तुम्ही असं वागू नका. सो हा एक संदर्भ ह्या सगळ्या प्रकरणानंतर पुढे येतो. पण अदरवाईज गोपीनाथ पंत वकिलांचं हे कर्तृत्व पुन्हा एकदा आपल्याला दिसून येतं की अफजल खानाला तिथून राजांपर्यंत, सिंहाच्या जबड्यापर्यंत घेऊन यायचं काम हे ह्या शार्प आणि लबाड वकिलाने केलंय. गोड बोल्या, हे आपल्याला दिसतं. नाही, अशी एक खूप सुंदर म्हण पण आहे की जर तुम्हाला आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल, एक चांगला गुरु, एक चांगला वैद्य आणि एक चांगला वकील असला पाहिजे. आणि गोपीनाथ पंत वकील हा तो वकील. आणि असे अनेक, मला वाटतं महाराजांच्या सेवेत चांगले असे वकील होते, ज्यांचे एक म्हणजे गोपीनाथ वकील. आय थिंक तू खूप छान छान आता गेल्या काही मिनिटांमध्ये तू खूप सुंदर अशा काही सरदारांबद्दल किंवा स्वराज्याला ज्यांनी त्यांच्या विशेष गुणांमुळे कसं योगदान दिलं हे आम्हाला खूप सुंदर सांगितलंस. मस्त. सो आता आपण 3 भाग हे सरदार विशेष आपण आता पूर्ण करतोय आणि खूप छान छान गोष्टी मला पण नवीन समजल्या, आपल्या व्ह्युअर्सला पण नक्कीच कळल्या असतील. खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याला 3 भागांबद्दल. आणि आता आपण हे हा पर्टिक्युलर मालिका जी आहे सरदार विशेष ही आपण इथे थांबतोय. आणि मला इथे असं म्हणावं असं वाटतं की आपल्या चॅनल तर्फे या सर्व वीरांना एक विनम्र अभिवादन करून आपण ह्या मालिकेचा आणि या एपिसोडची आता इथे समाप्ती करूया. हा एपिसोड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.